विकास चाललाय तशी जनता सुद्धा पाहण्यासारखी भावची मागवती आणि मत सुद्धा त्यात कठीण आपल्याला पडणार तरी काही शंका बाळगण्याचं कारण नाही. जिल्हा परिषदच्या उमेदवार हे आपल्या आपण 10,000 म्हणतो 10,000 मतं आल्या पाहिजेत आणि पंचायत समितीचे उमेदवार हा 5,000 मतांनी आला पाहिजे. पण मला वाटतं पाठीमागचा विषय होता 5 आणि 10. आज 5वं मध्ये आमच्या परिस्थिती सांगतो. आजच आमची काय राहिली मंडळी होती चंद्रकांत जगदाळे दंतागड सरपंच त्या मंडळीने आम्ही आत्ताच प्रवेश करून आलोय. एक एक मंडळी आपल्या बरोबर येते आणि मताचा लोंढा येतोय का तर भावने केलेला विकास आणि आता आपले पंचायत समिती सदस्य आणि जिल्हा परिषद सदस्य करणारा विकास त्या विकासाकडे बघून तुम्ही आम्ही प्रचंड ताकदीनं भावांच्या पाठीमागे आपण सर्वजण उभा राहत आहे. आणि काय मंडळी त्या दिवशी विषय झाला इथं आपली सभा झाली होती उमेदवाराच्या घरापाशी त्यावेळेस म्हणजे पाहण्याचा काय विषय भावना परवा विषय डिक्लेअर केला की आपल्याला राहिलेले 29-30 गाव आहेत. त्या गावाचा टेंडर निघालेला आहे. वर्क ऑर्डर पण झालेली आहे. आपल्या आचारसंहितेवर काय आढळलं होतं की झाल्यानंतर महिन्याच्या आत आपलं काम चालू होणार आहे आणि 1 वर्षाच्या आत पाणी आपल्या भागाला आल्याशिवाय राहणार नाही अशी मागणी त्या दिवशी वाढली. आपण ग्रामपंचायतीच्या इलेक्शनला एका मताचा विचार करतो व्हायला एक मत कमी पडलं तर एकाच काटा आला तर काय करायचं चिठ्ठीवर आलं तर काय करायचं अशा पद्धतीनं तुम्ही सगळ्यांनी म्हणजे प्रत्येक गावातल्या कार्यकर्त्यांनी आपापली गावं चांगल्या पद्धतीने जपावं आणि पोलिंगवर जास्तीत जास्त मतदान कशा पद्धतीनं आपल्याला करता येईल आणि आपली मताची टक्केवारी कशी वाढवता येईल. आपल्याला या गटामध्ये संपूर्ण 5 गटामध्ये आपला गट कसा 1 नंबरला राहील मताच्या बाबतीत त्याची सगळ्यांनी आपण काळजी घेऊया. आणि मगाशी सांगितलं की तुम्ही आजच जोडून आलाय की पुन्हा एकदा तुमचा दोघींचं मी अभिनंदन करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जिल्हा परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने आज आपली रॅली निघाली बिजवडीमध्ये. पंचक्रोशीतील लोक इथं हजर राहिले. आता ह्या हजर राहिलेल्या संख्येवरूनच कळतंय की काय मतदानामध्ये होणार आहे. तर तुम्हाला एवढंच सांगतो आम्ही कुठे होतो काय होतो तुम्हाला माहित आहे. आम्ही आनंद विकासाच्या मध्येतून कारण भाऊंनी जो तालुक्यामध्ये विकासाचा कर्जावर चालू केलाय त्याच्यामध्ये आपण मागं ताकदीनं त्यांना सहकार्य करणं त्यांच्या पाठीशी उभं राहणं त्यांचे करणं या मुद्द्यावरून आम्ही आलेलो आहे आणि आम्ही ताकदीनं जाधवडीतून तर पूर्ण ताकदीनं आम्ही काम करणार आहे. तसंच पंचक्रोशी मधून मी सगळ्यांनी पूर्ण ताकदीनं काम करावं म्हणजे आपल्या भागाचा या विभागामध्ये चांगला विकास होईल. विधान जिल्हा परिषद गटाच्या प्रचारार्थ रॅली होती भारतीय जनता पार्टीची. त्या निमित्तानं या ठिकाणी दोन्ही उमेदवार जिल्हा परिषद गटाच्या अलका काकी जगदाळे आणि उषाताई भोसले यांच्या प्रचारार्थ ही रॅली संपल्यानंतर पोपरा सभा. त्या निमित्तानं मी सर्व मतदारांना सांगू इच्छितो की जयाभाऊच्या माध्यमातून जी कामं झालेली आहेत त्यांची परतफेड म्हणून आपण त्यांना निवडून द्यायचंय.